माझ्या पाठीमागे तुम्हाला काय दिसतंय? हा, माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतायत, ओळखता का तुम्ही यांना? हे आहेत मिस्टर पूर कायस्थ. न्यूज क्लिक नावाची एक महत्वाची ऑनलाईन वृत्त संस्था आहे. या ऑनलाईन वृत्त संस्थेच्या संपादकपदी हे काम करतात आणि पूर कायस्थ जे आहेत संपादक महोदय, त्यांना नुकतंच ईडी पिढी टळो आपल्याला माहिती आहे, त्या ईडीने यांच्यावरती वेगवेगळे आरोप ठेवले आणि त्यांना पुन्हा एकदा कोर्टामध्ये सामील न दाखवता किंवा तिथे न नेता कोठडीमध्ये डांबलं. मग त्यानंतर सुरू झाला सगळा न्यायालयीन लढाईचा प्रवास. आणि नुकतंच मान्य सर्वोच्च न्यायालयाने पूर कायस्थ यांना सुद्धा जामीन दिलेला आहे. आणि हा जामीन याच अटीवर दिलेला आहे की किंवा या आधारावर दिलेला आहे की जी काही सीबीआय असेल, ईडी असेल, पोलीस यंत्रणा असेल, या सर्वांनी जे काही आरोप ठेवलेले आहेत या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारच्या लिखित दस्तऐवजांचा समावेश नाहीये. आणि त्यामुळे ही सगळी प्रक्रिया ही जाणीवपूर्वक हेतुपूर्वक राबवल्यासारखी वाटते यांना गोवण्यासाठी. आणि म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाने यांना जामीन देऊन टाकलेला आहे. ही एक घटना महत्वाची आहे. ह्याच्या बरोबरीनेच आपण जर बघितलं तर दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवालजी यांना सुद्धा ईडीच्याच या प्रकरणामध्ये त्यांना सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयाने बेल दिली आणि जामिनावरती ते बाहेर आले आणि आता निवडणुकीमध्ये प्रचार करतात. या दोन्हीही घटनांच्या वेळेस मान्य सर्वोच्च न्यायालयावरती प्रचंड लोकांनी रोष व्यक्त करायला सुरुवात केली. एक्स, पूर्वीचं ट्विटर, फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा युट्यूब, आणखी कुठे नाही, ह्या सर्व सोशल मीडियावरती मान्य सर्वोच्च न्यायालय आणि एकूणच ज्युडिशरीवरती, तिच्या स्वातंत्र्यावरती, तिच्या हेतूवरती सर्वत्र संशय निर्माण करण्यात येऊ लागला. आता लोकांना हा अधिकार आहे, लोकांना स्वातंत्र्य आहे की जे काही न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेच्या बाबत विचार करण्याचा, मत मांडण्याचा. पण ते मत, जसं मग शब्द वापरला ना, ते मत अशा प्रकारे मांडू नका किंवा अशा प्रकारे करू नका की जेणेकरून तुम्ही दबाव टाकता आहात या संपूर्ण स्वतंत्र अशा न्यायदेवतेवर, न्यायव्यवस्थेवर, की जेणेकरून उद्या तुमच्या या टीका करण्याच्या स्वातंत्र्याच्या आडून जी कार्यकारी मंडळ आहे, म्हणजे सत्ताधारी पक्ष, मग तो कुठलाही असू दे, हा सत्ताधारी पक्ष त्याला संधी मिळू नये या न्यायव्यवस्थेवरती आपलं बंधन टाकण्याचा, न्यायव्यवस्थेला करकचून आवळून टाकण्याचा, न्यायव्यवस्थेचा गळा आणि आवाज दोन्ही बंद करण्याचा अधिकार हा कार्यकारी मंडळाला मिळू नये याचा मात्र आपण विचार केला पाहिजे. किंबहुना ह्या दोन घटना ज्या तुम्हाला माहिती आहेत, अशीच आणखी एक घटना तुम्हाला माहिती आहे आणि ती म्हणजे आता ही गाडी बऱ्यापैकी सगळ्या परिचयांची आहे. बऱ्याच घराघरामध्ये तर लहान मुलं म्हणायला लागली आहेत, सर बाबा आम्हाला पण ही गाडी आता पाहिजे. आता ही गाडी आपल्या सर्वांच्या ओळखीची आहे, ती म्हणजे पोर्शे, बरोबर ना? आता ही पोर्शे जी आहे, जे पोरं चालवतात आजकाल आणि पोरं चालवून त्या ठिकाणी काहीतरी नाही असं नाही, काहीतरी घाण पसरवतात. आता ही पोर्शे अशी गाडी, आता ह्या पोर्शे गाडीच्या बाबत आपल्या सर्वांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे घृणा, वेगवेगळ्या प्रकारे राग, वेगवेगळ्या प्रकारे द्वेष, वेगवेगळ्या प्रकारे असंतोष हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये असणं हे साहजिक आहे. पण हे असताना सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेकडे जेव्हा त्या मुलाला त्या ज्युवेनाइल जस्टिस कोर्टाकडून निबंध लिहायला लावला तेव्हा तर आपल्या सर्वांचा तिल पापड झाला. आणि त्याचबरोबर या सर्व घटनेमध्ये त्याला खायला बर्गर आणून दिला, पिझ्झा आणून दिला, मग तर काय, मग तर आणखी त्या ठिकाणी संताप, अंगाची लाही. ऑलरेडी इथे हीट वेव्ह आलेली आहे आणि त्यातून हे असं पिझ्झा, बर्गर, लोकांना काही करावं काही कळेना असं. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकांनी मग आणखी काय करायला सुरुवात केली की एका बाजूला त्या संपूर्ण म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालय असू दे किंवा तुमचं संपूर्ण न्यायव्यवस्था असू दे, ह्या सगळ्या न्यायव्यवस्थेवरती पुन्हा टीका करायला सुरुवात केली की बघा आमची ही न्यायव्यवस्था कशी आहे, ह्या न्यायव्यवस्थेला काही आहे का नाही, काही कळतंय का नाही, काही भावना आहेत का नाही, कशा प्रकारे त्या मुलाला 3 शब्द लिहायला लावली, हे सगळं काही. परंतु एकूणच न्यायव्यवस्थेवरती या पद्धतीने टीका करणं किंवा न्यायव्यवस्थेवरती या पद्धतीने मत मांडणं हे गैर नाहीये, हे गरजेचं आहे. परंतु त्या पाठीमागचे हेतू आपले काय आहेत हे सुद्धा आपण तपासणं गरजेचं आहे. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवरती आपल्याला काय पाहायचं आहे की अलीकडल्या काळामध्ये 3 महत्वाचे निकाल सर्वोच्च न्यायालयाचे विशेषतः असे ठरले की ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमातून टीका होऊ लागली. पहिला होता इलेक्टोरल बॉन्ड, जे निवडणूक रोखे आहेत. निवडणूक रोख्यांच्या प्रकरणामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की राईट टू नो इज मोर इम्पॉर्टंट दॅन द अनॉनिमिटी, म्हणजे अनामिक राहण्यापेक्षा माहितीचा अधिकार हा
माहिती कळण्याचा अधिकार हा अधिक महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही इलेक्ट्रोल बॉन्ड कोण दिले, कुणाला दिले, किती दिले, ह्या सगळ्यांचं त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं पाहिजे. झालं. पुन्हा एकदा काय झालं की सत्ताधारी पक्ष जो आहे म्हणजे भाजपा विशेषतः सत्ताधारी पक्षाला ज्या पद्धतीने सर्वात जास्त पैसे निधी मिळाला त्यामुळे साहजिकच आहे या पक्षाच्या वतीने किंवा त्याचे सहानुभूती राखणारे जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी टीका करायला सुरुवात केली. दुसरा निकाल माननीय अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन, त्याच्यावरती सुद्धा टीका करण्यात आली आहे. आणि तिसरा निकाल प्रबीर पूर कायस्थ यांना 15 मे रोजी जी काही जामीन मिळाली तर त्याच्यामध्ये सुद्धा टीका सुरू झाली. कारण ह्या तिन्ही प्रकरणामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने काय केलं तर जी सत्ता जी आहे सध्याचं जे शासन आहे ना त्या शासनावर आणि शासनासाठी काम करणाऱ्या ज्या ईडी, सीबीआय आणि पोलीस यासारख्या यंत्रणांवरती कडक ताशेरे ओरले आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष जो आहे त्या सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते किंवा त्याच्याशी सहानुभूती असणारे लोक हे सर्वजण न्यायालयावरती तुम्ही पक्षपातीपणा करता आहात आमच्याबद्दल म्हणून टीका त्या ठिकाणी करायला लागले. आणि तुम्हाला माहिती असेल तर अगदी मान्य सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश श्री चंद्रचूड साहेब यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती आणि उघडपणे त्यांनी हे सांगितलं होतं की प्रसार माध्यमातून तुम्ही कितीही दबाव टाकला तरी आम्ही मात्र निष्पक्षपातीपणेच काम करणार आहोत, निष्पक्षपातीपणेच काम करणार आहोत. पण तरी सुद्धा दबाव मात्र आणला जातोय. ठीक आहे, मान्य सर्वोच्च न्यायालय तेवढं मजबूत आहे की जे बधत नाहीये या सगळ्या प्रक्रियेमुळे, पण खालती उच्च न्यायालयाचं काय, जिल्हा सत्र न्यायालयांचं काय, त्या ठिकाणी याचा काही परिणाम झाला तर न्यायव्यवस्था निष्पक्षपातीपणे काम करू शकेल का? काय प्रश्न उद्भवत आहेत बघूयात. सत्ताधारी पक्षावर होणारा परिणाम. इलेक्टोरल बॉन्ड भाजपला फायदा आहे, त्यांच्या विरोधातला हा निर्णय दिलाय म्हणून त्यांचे हितसंबंध कमकुवत झालेत म्हणून ते त्या ठिकाणी टीका मोठ्या प्रमाणात करायला लागले. केजरीवाल साहेबांना अटक झाली, अटक केली सरकारी संस्थेने म्हणून त्यांना जो जामीन दिला हा सरकारी संस्थेच्या विरोधात मुद्दाम तुम्ही निकाल दिला असं म्हणून ही लोक टीका करायला लागले. आणि पूर कायस्थ यांना जामीन दिला, जामीन दिल्यामुळे पुन्हा एकदा सरकारी जे काही संस्था आहेत, यंत्रणा आहेत, ह्या त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांची दडपशाही करतात असा जो एक मतप्रवाह आहे त्याला दुजोरा दिल्यासारखं वाटतंय आणि हे पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने मुद्दाम केलंय अशी टीका करण्यात येऊ लागली. आणि या पद्धतीने न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जाऊ लागला. मित्रांनो, परंतु न्यायव्यवस्था ही स्वतंत्र राहणं, न्यायव्यवस्था निष्पक्षपातीपणे काम करणं हे सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत गरजेचं आहे. हे सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत गरजेचं आहे. न्यायपालिकेची स्वायत्तता आणि तिच्यावरती नियंत्रण. पण कसलं नियंत्रण? रिझनेबल. हे रिझनेबल विवेकी स्वरूपातलं नियंत्रण जर त्या ठिकाणी असेल आणि त्याचं संतुलन असणं हे फक्त तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे मान्य आहे की मान्य सर्वोच्च न्यायालय असू दे किंवा न्यायव्यवस्था असू दे ही स्वतंत्र ही असलीच पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला जे भारतीय राज्यघटनेमध्ये चेक अँड बॅलन्स आहे ना, चेक अँड बॅलन्स म्हणजे कसं एकमेकांचं एकमेकावर नियंत्रण. बघा 3 संस्था आहेत, एक म्हणजे न्यायपालिका, दुसरी कार्यकारी पालिका आणि तिसरी म्हणजे कायदे मंडळ. तर कायदे मंडळ, न्याय मंडळ आणि कार्यकारी मंडळ ह्या तिघांचा एकमेकांवरती नियंत्रण असलंच पाहिजे. पण त्या नियंत्रणाबरोबर तिघांची स्वायत्तता पण त्या ठिकाणी टिकली पाहिजे. आणि यातलं जे काही संतुलन आहे ना, हे संतुलन भारतीय लोकशाहीसाठी, आपल्या सुदृढ लोकशाहीसाठी गरजेचं आहे. दुसरीकडे या नुकत्याच घेतलेल्या निर्णयांकडे कार्यकारी मंडळाचा कथित न्यायालयीन हस्तक्षेपापासूनचा खंड म्हणून सुद्धा पाहिलं जाऊ लागलं. मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे 3 निकाल दिले, ह्या 3 निकालातून सर्वसामान्य जनतेला असा एक विश्वास मिळाला की येस, सत्ताधारी कितीही सक्षम आणि मजबूत आणि कितीही पॉवरफुल असले तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले सुद्धा निर्णय देत आहे. याचा अर्थ अजूनही निष्पक्षपातीपणे ते काम करतायत. यावर लोकांचा विश्वास बसला, यावर लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला. ते गरजेचं आहे आपल्या सुदृढ लोकशाहीसाठी. आणि तिसरं, कायदे अभ्यासकांनी यापूर्वी न्यायालयावर टाळाटाळ केल्याबद्दल आणि कार्यकारी मंडळाशी सहकार्य केल्याबद्दल सुद्धा अनेक वेळा टीका केलेली आहे. हे विशेषतः स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी यांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे बरं का. त्या काळामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालय असू दे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असू दे, यांच्यावर अनेक वेळा टीका झाली आहे की ते सत्ताधारी पक्षाशी नेहमी हात मिळवणी करतात किंवा सहकार्य करतात. आणि ह्या अशा प्रकारचा इतिहास असताना आता जर न्यायमंडळ हे स्वायत्तपणे काम करत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे
ना की त्याचा आपण कुठेतरी टीका केली पाहिजे, कारण हेच गरजेचं आहे या सुदृढ लोकशाहीसाठी. समजतोय मुद्दा? ते सांगतोय. मग एका बाजूला बघितलं आपण तर अलीकडल्या काळामध्ये काळ काय बदललाय तो म्हणजे पूर्वी वर्तमानपत्रातूनच केवळ वर्तमानपत्रातून पत्रकार टीका करू शकायचे किंवा ते लिहू शकायचे. आज मात्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातामध्ये ते साधन आलंय की त्या साधनाच्या द्वारे आपण न्यायमंडळावर टीका करू शकतो आणि ही टीका किंवा मत मांडू शकतो. पण ते जबाबदारीचं आहे, तिथे नैतिक जबाबदारी फार आहे, हे मात्र भान लोकांना असणं गरजेचं आहे. आणि काय होतं, एखादी घटना घडली की लोकांचं एक स्वतःचं परसेप्शन तयार होतं, एक मत तयार होतं, एक ते धारणा त्या ठिकाणी निर्माण होते. जसं आता बघा ना पोर्शेच्या उदाहरणामध्ये, या पोर्शे कारमध्ये तिथे धारणा काय आहे की बड्या बाबाचा मुलगा आणि त्याचबरोबर त्याला दिलेला बर्गर आणि त्याला दिलेला निबंध, ह्या सगळ्यावरून काय होतंय, लोकांच्या मनामध्ये अशी धारणा निर्माण झाली की न्याय व्यवस्था ही धनदांडग्यांच्या हातातच खेळणं आहे. पण हे तेवढंच सत्य आहे का? हे फक्त एक त्या एकूण चित्रामधलं फक्त एक छोटासा भाग आहे आणि आपल्याला नक्की काय हवंय? मग हे सगळ्यांचा विचार करणं आणि त्यातून मग या प्रसार माध्यमावर मत मांडणं हे गरजेचं आहे सुदृढ लोकशाहीसाठी. मात्र जेव्हा प्रसार माध्यम आली त्यातही सोशल मीडिया आली तर सोशल मीडियावरती काय होत आहे तर बघा, न्यायालयीन सुनावणीवरती ऑनलाईन भाष्य व्हायला लागलं. तुम्हाला माहितीये का, एकदा असं झालं की जुही चावला ज्या ऍक्ट्रेस आहेत, आरे नावाची जी संस्था आहे बघा, आरे नावाचं जंगल आहे इथे मुंबईला, तर त्या जंगलामध्ये तिथे झाडं तोडू नका आणि यावरती बरंच वादंग झाला होता. मग तसंच जुही चावला आणि आणखी एक संस्था आहे, तिने कोविडच्या काळामध्ये दिल्लीमध्ये काय केलं, दिल्लीमध्ये तिथे झाडांच्या संदर्भात एक पर्यावरणासंदर्भात एक याचिका दाखल केली. आता ऑनलाईन त्यावेळेस चालू होतं सगळं कोर्ट प्रोसिडिंग वगैरे सगळं ते. तर कोर्टाने काय केलं, जुही चावला यांना सहभागी होता यावं म्हणून त्यांना झूम ID पासवर्ड वगैरे दिला. आता मॅडमनी काय केलं, बाईंनी काय केलं, हे सगळ्या पत्रकारांना दिलं. पत्रकारांनी आपलं टाकलं सोशल मीडियावरती. झालं काय, जेव्हा न्यायालयाची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस जुही चावला यांच्यासोबतच अनेक जण त्या ठिकाणी जमा झाले, ते सुद्धा त्या मीटिंगमध्ये सामील झाले आणि सगळे जुही चावला यांच्याबरोबरच सगळे तिथे वचा 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 चावायला लागले. म्हणजेच काय, अहो काही आवाज, कोण काही बोलतंय, त्या ठिकाणी एखादा वकील युक्तिवाद करायला लागला तर बाकीचे हे नाही नाही हे चुकीचं आहे, हे असं नाहीये, हे तसं नाहीये. शेवटी न्यायालयाने ती मीटिंग रद्द केली आणि पुढे कडक निर्बंध घातले गेले की ऑनलाईन जर एखादी सुनावणी होणार असेल तर त्याचे पासवर्ड कुणाशीही शेअर करू नका. पण आता तुम्हाला माहितीये, महत्वाच्या खटल्यांचं थेट प्रक्षेपण युट्यूबवरती होतं आणि मग आपले हे जे सगळे नेटकरी आहेत, हे नेटकरी त्या ठिकाणी आपले नित्य नेटाने ते ह्या सगळ्याकडे बघत असतात आणि त्याच्यावरती सतत आपल्या काही कॉमेंट्स टाकत असतात. जसं की या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या प्रचंड कायदे पंडितांच्याही पुढे याचं पांडित्य आहे हे दाखवण्याची त्याला लागलेली घाई असते आणि त्यातून हे भाष्य करत सुटतात आणि वेगवेगळ्या प्रकारे भाष्य करत राहतात. त्यात नैतिकता कुठेच राहत नाही. मग डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून न्यायपालिकेवर टीका करण्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ लागला आणि न्यायपालिकेचे अवैधीकरण, डिलेजिटिमायझेशन, अवैधीकरण म्हणजे आता वैधच नाहीये हो तुम्ही, हे डिलेजिटिमायझेशन करायला सुरुवात झाली. म्हणजे न्यायपालिका आता निष्पक्ष नाहीये, ती फक्त विरोधी पक्षांची भूमिका घेतेय, तुम्हाला आता अधिकार नाहीये, तुमचं नैतिक बळ तुम्ही आता गमावलेलं आहे, अशा प्रकारच्या ह्या टीका होऊ लागल्या, अशा प्रकारे हे वागलं जाऊ लागलं. आणि मग हे जे हल्ले व्हायला लागले न्यायालयावरती, हे हल्ले न्याय व्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याच्या दृष्टिकोनातून नाही तर त्याच्या आडून सत्ताधारी पक्षाचा जो अजेंडा आहे तो राबवण्याचा काम या माध्यमातून होऊ लागलं, की जे मुळात चुकीचं आहे. हा, तुम्हाला वाटतंय तुम्ही मत मांडा, पण सत्ताधारी पक्षाच्या संदर्भातलं तुम्ही जर एजंट म्हणून काम करत असाल तर मात्र ते चुकीचं आहे असं म्हणण्यात येऊ लागलं. मग हे जे डेटा आणि ट्रेंड याच्या आधारे पण हे आपण सिद्ध करू शकतो. जसं बघा, जयोजीत पाल आणि शेरिल अग्रवाल यांनी केलेल्या अभ्यासामध्ये सोशल मीडिया डेटाचं त्यांनी विश्लेषण केलंय आणि हे विश्लेषण करून त्यांनी दाखवून दिलं, जेव्हा इलेक्ट्रल बॉन्डचा जेव्हा निर्णय आला तेव्हा त्यांनी जवळपास 5 ते 6 हजार ट्विट एकत्र केले आणि ते एकत्र करून त्यांनी पाहिलं की बरेचसे ट्विट हे सारखेच होते आणि सारखे ट्विट हे तयार करून त्यांना दिले गेलेत. कुणी ते का विशिष्ट म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या मीडिया सेल कडून हे ट्विट तयार करून देण्यात आले आणि हे सगळीकडे ते ट्विट टाकत राहतात, कंटिन्युअसली ट्रेंड चालवतात.
आणि त्यातून मग हे काय करतात, दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. हे त्यांनी आकड्यासह सिद्ध करून दाखवलंय. सरकार विरोधी न्यायालयीन निर्णयाशी संबंधित नकारात्मक टिप्पण्यांमध्ये आता प्रचंड वाढ झालेली आहे. डिजिटल इन्फ्लुएन्सर याच्यामध्ये फार पुढे आहेत. आणि सरकारी संरक्षण म्हणजे सरकारचं ज्यांना संरक्षण आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या, हे सगळे याच्यामध्ये पुढे असतात आणि ते सतत लोकांचं मत बदलवण्याचं काम करतात. पण हे सगळं करत असताना न्याय व्यवस्था निष्पक्षपणे राहिली पाहिजे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की नाही. मग आव्हानं कोणती आहेत आणि ती कशी हाताळायची हो? पहिलं आव्हान आहे न्यायपालिकेविरोधात चुकीची माहिती आणि अपप्रचार जो चालवला जातोय ते पहिलं आपल्यासमोर आव्हान आहे. अन्यथा सर्वसामान्य लोकांचा न्याय व्यवस्थेवरून विश्वास उडून जाईल. हे पहिलं आव्हान आहे. दुसरं, ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाच्या सध्या जे गाजलेलं प्रकरण आहे निबंधाचं किंवा ह्या प्रकरणासंदर्भात, अशी उदाहरणं घेऊन न्याय व्यवस्थेवर टीका करण्याची, बदनामी करण्याची संधी लोकांना त्या ठिकाणी मिळत जाते आणि मग लोक त्याचा फायदा उचलून बदनामी करण्यासाठी केवळ म्हणून तिथे टीका करतात. आणि त्याचबरोबर न्यायालयीन स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट हे साध्य करण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय आणि हे सुद्धा एक महत्वाचं आव्हान आहे. सो पहिलं आव्हान काय आहे, सतत चुकीची माहिती प्रसार करणं. दुसरं आव्हान आहे अपप्रचार करणं. तिसरं आव्हान आहे या न्यायपालिकेच्या निर्णयांची बदनामी करणं. चौथं आव्हान आहे की न्यायालयीन स्वातंत्र्यावरती गदा आणणं. हे गदा आणण्याचं काम दीर्घकाळापासून चालू आहे, पुढेही चालू राहील. ही आव्हानं आपल्याला परतावून लावावी लागतील. मग कसं करणार हे? तर याच्यामध्ये मग जे प्रसार माध्यम आहेत आणि लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धिवंत आहेत, यांची भूमिका फार महत्वाची आहे. दूरचित्रवाणी आणि सोशल मीडिया सार्वजनिक नियम आणि धारणांना आकार देतात आणि म्हणून त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. बघा, न्यूज चॅनल असतील, हे सोशल मीडिया असेल, हे बघितल्यानंतर लोकांना असं वाटायला लागतं यार हेच खरं आहे की काय. मग किती जबाबदारी आहे यांच्यावरती? तर त्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. त्यांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखली पाहिजे. क्रमांक 1. क्रमांक 2, न्यायालयीन प्रक्रियेबाबत पारदर्शकता आणि प्रामाणिक संवादाची गरज. जसं एका बाजूला आपण म्हणतोय की दूरचित्रवाणी म्हणजे टेलिव्हिजन चॅनल्स व सोशल मीडियाने आपली नैतिक जबाबदारी ओळखावी, तसंच न्यायपालिकेमध्ये सुद्धा काही दोष आहेत, ते दोष सुद्धा दूर झाले पाहिजेत. जसं की डायव्हर्सिटी कुठे गेला? हे बघा, न्यायालयीन प्रक्रियेबाबत पारदर्शकता आणि प्रामाणिक संवादाची गरज. जे काही न्यायालयामध्ये जे काही निर्णय घेतले जातात, मान्य सर्वोच्च न्यायालयच नव्हे, उच्च न्यायालय, सत्र न्यायालय याच्यामध्ये विशेषतः जे काही निर्णय घेतले जातात त्यांची पारदर्शकता वाढवली पाहिजे, जनतेशी संवाद वाढला पाहिजे. तर निश्चितपणे त्यातून काय होईल, यासारखा जो अपप्रचार आहे तो दूर केला जाऊ शकेल, रोखला जाऊ शकेल. न्यायालयीन स्वातंत्र्याला असलेले धोके मान्य करणं आणि त्यावर तोडगा काढण्याचं महत्व, हे आता आपल्याला मान्य करावं लागेल जनतेने की न्यायालयीन स्वातंत्र्याला धोके आहेत आणि ती वाचवली पाहिजे, हे जनतेनेच ओळखलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये न्यायालयीन स्वातंत्र्य बळकट करणं गरजेचं आहे. त्यासाठी सेवा वितरण आणि नियुक्त्यामधील विविधता सुधारणं. नेहमी टीका होते न्यायालयाबाबत की तिथे सर्व फक्त ब्राह्मण समुदायातले आहेत किंवा पारशी समुदायातलेच आहेत. तर असं असेल तर त्या ठिकाणी विविधता वाढवणं गरजेचं आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, महिला यांचं रिप्रेझेंटेशन वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करता येऊ शकेल हे निश्चितपणे प्रयत्न करू शकतो. शोधला तर मार्ग नक्की सापडेल, पण हे न्यायालयाने सुद्धा करणं गरजेचं आहे. न्यायालयाची बहुसंख्याक विरोधी भूमिका वाढवणं का? वाढवणं नाही, बदलवणं. मान्य. या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, ते बदलवणे. न्यायालय हे काय करतंय, नेहमी हिंदूंच्या विरोधातच निर्णय देतं किंवा अल्पसंख्याकांचीच बाजू उचलून धरतं. ही भूमिका जी आहे किंवा हे असं जे चित्र रंगवलं जातंय ते बदलावं लागेल. असं जर असतं ना मित्रांनो, तर राम जन्मभूमीबाबत न्यायालयाने राम जन्मभूमी ही हिंदूंना दिली नसती. त्यामुळे असं काही त्या ठिकाणी नाहीये. चुकीच्या माहितीचा मुकाबला करण्यासाठी कायदे तज्ञांनी भूमिका. चुकीची जी माहिती पसरवली जाते प्रसार माध्यमावरती की माहिती आहे, तर जे जे काही कायदे पंडित आहेत, वकील आहेत, ह्या सर्वांनी एकत्र येणं आणि एकत्र येऊन त्या त्या ठिकाणी जी निष्पक्ष भूमिका आहे न्यायालयाची ती मांडणं गरजेचं आहे. मात्र आमचे वकील बंधू आणि भगिनी सुद्धा हे पक्षानुसार आणि राजकीय पक्षांच्या विचारसरणीनुसार विभागले गेलेले आहेत, त्यामुळे ते पण त्यातच चाललेत. पण एक आपण अपेक्षा तरी ठेवू शकतो आमच्या ह्या मित्रांकडून. आणि याच वेळेस एक नागरी जबाबदारी आहे. नागरी जबाबदारी म्हणून न्यायपालिकेला घटनात्मक अधिकारांचं रक्षक म्हणून मान्यता देणं, राजकीय वर्चस्वाच्या पलीकडे
राजकीय वर्चस्वाच्या पलीकडे नागरी दृष्टिकोन विकसित करणं आणि अपूर्णता असूनही न्यायपालिका ही आपली सहयोगी कशी राहील याची खात्री करणं. थोडक्यात काय, नागरी म्हणजे सिविक रिस्पॉन्सिबिलिटी. काय आहे ही सिविक रिस्पॉन्सिबिलिटी? तर सर्वसामान्य म्हणून आपण सर्व जे ह्या देशाचे नागरिक आहोत मित्रांनो, आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे. ती म्हणजे सत्ताधारी पक्ष कोण आहे हे न पाहता आपल्याला न्याय व्यवस्था ही स्वतंत्र राहणं गरजेचं आहे की नाही. ती आपली सहयोगी आहे, ती आपल्याला शेवटचा थारा म्हणून त्याकडे आपल्याला बघता येतं की नाही. तर मग अशा वेळेस सर्व नागरिकांनी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अन्यथा सत्ताधारी पक्षाप्रमाणे जर आपण आपली भूमिका बदलायला लागलो तर सर्वसामान्यांना जो आशेचा शेवटचा किरण ही न्यायपालिका असते आहेत, त्याच्यामध्ये अनेक दोष आहेत, दूर करावे लागतील. पण दूर करावे लागतील म्हणून तुम्ही ठीक आहे, समजा एखादी म्हैस आहे आणि त्या म्हशीला पायाला काहीतरी लागलं, ती चालूच शकत नाही म्हणून तिच्यात दोष आहेत, तिला मारून टाका असं म्हणणं हे योग्य राहील का? मग व्यवस्थेमध्ये दोष असतातच, व्यवस्थेमधले दोष दूर करणं आणि व्यवस्था अधिक निष्पक्ष, अधिक स्वतंत्र आणि सर्वसामान्यांसाठीचा ती आधार कशी बनेल यासाठी प्रयत्न आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये न्यायपालिकेचं स्वातंत्र्य हे भारतीय सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, हे विसरता कामा नये. अन्यथा काय होईल माहितीये का मित्रांनो, ज्याच्या विरोधात लढा देण्यासाठी आपल्या थोर महापुरुषांनी आणि थोर महान स्त्रियांनी आपलं आयुष्य वेचलं, उदाहरणार्थ जे काही जाती पंचायतीमध्ये जे काही पांढरे खुंट आलेले म्हणून केवळ हुशार मानले गेलेले आमचे वृद्ध लोक एकत्र बसायचे आणि जात पंचायतीच्या नावाखाली, खाप पंचायतीच्या नावाखाली ज्या पद्धतीने अमानुष अशा स्वरूपाचे निकाल द्यायचे, गुन्हे त्या ठिकाणी सिद्ध करायचे, दंड ठोठावायचे, हाच काळ तुम्हाला पुन्हा आणायचा आहे का? झुंडशाहीचा कधीही विवेक नसतो, झुंडशाहीचा तुम्हाला काळ पुन्हा आणायचा आहे का? नाही ना. तर मित्रांनो, मग विवेकावर कार्य करणाऱ्या निष्पक्ष अशा न्याय व्यवस्थेची आपल्या सर्वांना गरज आहे आणि म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, नाही का? आणि तीच खऱ्या अर्थाने ह्या भारताची खऱ्या अर्थाने भविष्याची खरी आशा असेल. बरोबर आहे. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.